अधिक मास 2026 धोंड्याचा महिना. अधिक मासामध्ये स्त्रियांनी कोणते नियम पाळावेत? काय करावे, काय टाळावे? नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना आलेला आहे. तर हा साधा महिना नाही. हा महिना भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित मानला जातो. असं म्हणतात की या महिन्यात केलेले पूजा, जप, दान आणि नियम याचं फळ अनेक पटीने वाढून म्हणजे दुपटीने मिळतं. पण अनेक स्त्रियांना एक प्रश्न नेहमी पडतो, अधिक मासामध्ये स्त्रियांनी नेमकं काय करावं? कोणते नियम पाळावेत? काय टाळावं? आणि कोणत्या चुका चुकूनही करू नयेत? कारण आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार या महिन्यात केलेल्या काही छोट्या चुका जीवनात अडचणी निर्माण करू शकतात. तर मैत्रिणींनो, अधिक मासामध्ये स्त्रियांनी केलेल्या काही चुका आपल्या घरात दारिद्र्य आणि अशांतीचं कारण बनू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत, अधिक मासामध्ये म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये स्त्रियांनी कोणते नियम पाळावयाचे आहेत, जे घरात सुख, शांती आणि लक्ष्मीचं आगमन घडवतात. त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे असा एक छोटासा उपाय, जो अधिक मासात केल्याने साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंची विशेष कृपा तुम्हाला मिळेल असं मानलं जातं. तर यंदा 2026 मध्ये अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना आलेला आहे. तर धोंड्याचा महिना 17 मे 2026 वार रविवार या दिवसापासून सुरू होणार आहे आणि समाप्ती 15 जून 2026 वार सोमवार या दिवशी अधिक मासाची समाप्ती होणार आहे. अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना हा दरवर्षी येत नाही, तर तो 3 वर्षांनी येतो. हा संपूर्ण महिना भगवान श्री हरी विष्णू यांची मनापासून भक्ती करण्यासाठी हा महिना अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो. म्हणजे धोंड्याचा महिना भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. स्त्रियांनी रोज सकाळी काय करावे? मित्रांनो, मैत्रिणींनो, अधिक मासामध्ये स्त्रियांनी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती लवकर उठण्याचा प्रयत्न करावा. स्नान करून स्वच्छ आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे परिधान करावेत. यानंतर घरातील देवघर स्वच्छ करून भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणे अत्यंत शुभ मानलं जातं. दररोज तुळशीपुढे तुपाचा दिवा लावावा. परंतु जर तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल, तर तुम्ही अगदी तुमच्या देवघरामध्ये जे तेल वापरतात त्या तेलाचा दिवा लावला तरी सुद्धा चालेल. तुळशीला पाणी अर्पण करावे, कारण तुळस ही भगवान श्री हरी विष्णूंना अत्यंत प्रिय मानली जाते. भगवान श्री हरी विष्णू तुळशीपत्राशिवाय कोणताही नैवेद्य स्वीकारत नाहीत. त्यामुळे अधिक मासामध्ये माता तुळशीची जेवढी शक्य होईल तेवढी सेवा महिलांनी नक्कीच करा. अधिक मासामध्ये स्त्रियांनी कोणते नियम पाळावेत हे चला जाणून घेऊया. 1. घरात शांतता ठेवावी. अधिक मासामध्ये घरात भांडण, वादविवाद किंवा कटू शब्द बोलणे टाळावेत, कारण हा महिना मन शुद्ध करण्याचा काळ मानला जातो. त्यामुळे अपशब्द वापरणे टाळा. कोणाची निंदा करू नका, कोणाला कमी लेखू नका, कोणाचा अपमान करू नका. 2. सात्विक आहार घ्यावा. या महिन्यात तामसिक पदार्थ खाणे टाळावेत. मांसाहार, मद्यपान करणे टाळावे. कांदा लसूण खाणे टाळावे. अनेक लोक धार्मिक कारणामुळे हे टाळतात. सात्विक आणि साधं अन्न ग्रहण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. 3. अधिक मासात सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे अधिक मासात आईची ओटी भरणे. प्रत्येक मुलीने अधिक महिन्यामध्ये आपल्या आईची ओटी जी आहे तर ती नक्कीच भरायची आहे. कारण या महिन्यात आईची ओटी भरायला खूप जास्त धार्मिक महत्त्व हे सांगितलं गेलं आहे. त्याचप्रमाणे तिने आपल्याला जन्म दिला आहे आणि हे जग दाखवलं आहे. त्या आपल्या आईची ओटी भरणे आणि तिच्या ऋणांची, उपकारांची जाणीव ठेवणे व तिचा मान सन्मान करणे हे देखील प्रत्येक मुलीने
चं कर्तव्य म्हणूनच हे शुभ कार्य आईची ओटी भरणे हे अधिक महिन्यामध्ये आवर्जून केलंच पाहिजे. आपल्या जन्मदात्या आईच्या ऋणांची, उपकारांची जाणीव ठेवणं, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आणि तिला दीर्घायुष्य लाभो, जन्मोजन्मी मला हीच आई मिळावी यासाठी भगवंताकडे प्रार्थना करणं हा मुख्य उद्देश आईची ओटी भरण्यामागे आहे. अगदी लहानपणापासून आपली सर्व हौस, आपल्या सर्व आवडीनिवडी आपली आई जपत असते. आपल्याला लहानाचं मोठं करत असते आणि आपण सदैव आनंदामध्ये राहावं यासाठी ती नेहमी म्हणजेच आपली आई प्रयत्न करत असते. कोणतेही दुःख आपल्या वाटेला येऊ नये हा तिचा अट्टहास असतो. यासाठी आपली आई वाटेल ते करत असते. सर्वापेक्षा जास्त काळजी आपली आई आपली घेत असते. तसं बघितलं तर आपण काही अशा खास वस्तू आहेत ज्या आपल्या आईसाठी घेत नाही. याउलट प्रत्येक आई आपल्या मुलीसाठी काही ना काही करत असते आणि तिचे उपकार फेडण्यासाठी तुम्हाला या अधिक महिन्यामध्ये म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये आईची ओटी जी आहे तर ती आवर्जून भरायची आहे. तर ओटी नेमकी कशी भरायची आहे, ओटी भरण्याची योग्य पद्धत आणि ओटीमध्ये नेमक्या कोणत्या वस्तू द्यायच्या आहेत, ओटीमध्ये कोणत्या वस्तू देणं टाळायच्या आहे, हे सर्व जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवरती मी अधिक मासाचे भरपूर सारे व्हिडिओ बनवलेले आहेत. तर आईची ओटी कशी भरावी याचा व्हिडिओ देखील बनवलेला आहे. तो देखील तुम्ही आपल्या चॅनलवरती नक्की पहा. या अधिक मासामध्ये धोंड्याच्या महिन्यामध्ये या महिन्यात मुलीचे आई वडील लेक जावयाला घरी बोलावून जावयाला गंध आणि लेकीला हळदी कुंकू लावून ओवाळतात. पंचपक्वानाने त्यांचा मानपान केला जातो. पंचपक्वान देणं जमत नसेल तर तुम्ही अगदी साधी पुरणपोळीचा स्वयंपाक देखील बनवून तुम्ही तुमच्या लेक व जावयाचा मानपान करू शकता. जावयाला अधिक मासाचं वाण दिलं जातं. हिंदू धर्मात मुलगी व जावयाला लक्ष्मी नारायणाचा जोडा मानतात. म्हणून देवी लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या महिन्यामध्ये जावयाचा विशेष मानपान केला जातो. जावयाला धोंडे दान दिले जातात. तर हे पुरणाचे धोंडे बनवून वाण देण्याची पद्धत आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजेच आपल्याकडे आहे. लेक व जावयाला वाण म्हणून चांदीचे, तांब्याचे किंवा स्टीलचे 5 भांडे वाण म्हणून दिले जातात. तसेच जावयाला तुपात तळलेले 33च्या पटीत अनारसे देतात. एका चांदीच्या किंवा तांब्याच्या भांड्यात चांदीचं तांब्याचं भांडं नसेल तर तुम्ही अगदी स्टीलच्या ताटामध्ये देखील देऊ शकता. अनारसे ठेवून त्यावर चांदीचा किंवा तांब्याचा, पितळेचा दिवा ठेवून तो प्रज्वलित करून जावयाला देतात. अनारसे ऐवजी तुम्ही अनारसे नसतील तर 33 बत्ताशे देऊ शकता. मग 33च्या संख्येने म्हैसूर पाक देखील देऊ शकता. 33च्या संख्येने जाळीदार पदार्थ वाण म्हणून देत असतात. परंतु याची संख्या 33 असावी. या महिन्यात नारळ, सुपाऱ्या, फळे, सुकामेवा हे देखील 33च्या पटीत देऊ शकता. तर यासारख्या वस्तू देखील तुम्ही 33च्या पटीतच जावयाला वाण म्हणून नक्की द्या. 5. अधिक महिना हा 32 महिने 16 दिवस आणि 8 तासाच्या नंतर सुमारे 33 महिन्यांच्या नंतर येतो. 33 महिन्यासाठी म्हणून 33 वस्तूंचे दान केले जाते. ती संख्या अधिक मासामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. 33 कोटी देव असल्याने 33 ही संख्या महत्त्वाची मानली जाते. माता लक्ष्मीला चांदी अतिशय प्रिय आहे. त्यामुळे जावयाला चांदीच्या वस्तू दिल्या जातात. चांदी हा अत्यंत पवित्र आणि सात्विक धातू मानला जातो. चांदीची उत्पत्ती भगवान शंकरांच्या डोळ्यातून झाली आहे. चांदीचा संबंध प्रेमाचा कारक शुक्राचा आणि मनाचा कारक चंद्राशी आहे. चांदी शरीरातील पाणी व इतर घटक नियंत्रित ठेवते. मुलीचे आयुष्य सुखी करण्यासाठी अधिक महिन्यात जावयाला चांदीच्या वस्तू भेट देतात. पण प्रत्येकाला सोनं किंवा चांदीच्या वस्तू घेणं शक्य नसतं. तर सोन्यापेक्षा मौल्यवान वस्तू देखील तुम्ही जावयाला देऊ शकता. तर याबद्दलचा एक डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती 2 व्हिडिओ मी बनवलेले आहेत. तर ते देखील तुम्ही नक्की पाहू शकता. तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार अधिक मासात केलेलं दान म्हणजे साक्षात भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असतं. म्हणजेच
त्यांना केलेलं दान मानलं जातं. त्यामुळे अधिक मासामध्ये दानाला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. याचं अक्षय पुण्यफळ आपल्याला मिळत असतं. केवळ देणगी नाही, तर ते एक पापक्षालन आणि पुण्यसंचय करण्याचं माध्यम आहे. अधिक मासामध्ये म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये दान केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात, आर्थिक अडचणी कमी होतात, मानसिक शांती मिळते. भगवान श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मी यांचे कृपा आशीर्वाद मिळतात. अधिक मासामध्ये तुम्ही एखाद्या गरजू किंवा गरीब व्यक्तींना अन्नदान, नारळदान, केळीचे दान, तुपाचे दान, चप्पल दान, तांदूळ दान, सर्वश्रेष्ठ मानले जाणारे अन्नदान किंवा वस्त्रदान आणि दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. विशेष अन्नदान आणि दीपदान, चांदीच्या किंवा पितळेच्या दिव्याचे दान करणे अत्यंत शुभ व पवित्र मानलं जातं. यामुळे तुम्हाला अक्षय पुण्याची प्राप्ती होते. अधिक मासामध्ये अनारशाला खूप जास्त महत्त्व प्राप्त आहे. 33 अनारसे दान करणे हे अधिक मासामध्ये अत्यंत शुभ आहे. 7. अधिक मासामध्ये एखाद्या पवित्र धार्मिक स्थळाला किंवा तीर्थक्षेत्राला भेट देणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. जगन्नाथपुरीच्या मंदिराला पुरुषोत्तम क्षेत्र म्हटलं जातं. पुरुषोत्तम महिन्यात म्हणजेच अधिक महिन्यात येथे भेट देणं अत्यंत शुभ मानलं जातं. जर तुम्ही जगन्नाथपुरीला भेट देऊ शकत नसाल तर तुम्ही तुमच्या जवळच्या म्हणजेच पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्रांना भेट अवश्य द्या. तेथे स्नान करा. गंगा किंवा इतर नद्यामध्ये स्नान करणे किंवा मंदिरामध्ये सेवा करणे, दीपदान करणे हे देखील अत्यंत शुभ मानलं जातं. 8. अधिक मासात आपल्या घरातील, देवघरातील बाळकृष्णाच्या किंवा भगवान श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीसमोर संपूर्ण महिनाभर तुपाचा अखंड दिवा लावा. किंवा तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर भगवान श्रीहरी विष्णूंच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावा. या अधिक महिन्यात केलेल्या दीपदानामुळे मागील सर्व जन्मातील पापे नष्ट होतात अशी श्रद्धा आहे आणि ज्यामुळे आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती आणि समृद्धीचे जीवन वाढते. अधिक मास हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असून विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. विष्णू सहस्त्रनाम वाचता येत नसेल तर मोबाईलवरती देखील तुम्ही ऐकू शकता. 9. अधिक मासात स्त्रिया आपली जोडवी बदलतात. जुनी जोडवी असतात त्यामध्ये भर टाकतात किंवा नवीन चांदीची जोडवी खरेदी करतात किंवा त्यामध्ये भर टाकतात. नवीन चांदीची जोडवी खरेदी करतात. अधिक महिन्यामध्ये जोडवी बदलणं किंवा जोडव्यामध्ये भर टाकणं हे देखील अत्यंत शुभ मानलं जातं. माता लक्ष्मीला प्रसन्न करणारं मानलं जातं. स्त्रियांच्या 16 शृंगारामध्ये सर्वात महत्त्वाचा दागिना म्हणजे मंगळसूत्र. तर मंगळसूत्रानंतर सगळ्यात महत्त्वाचा दागिना येतो तो म्हणजे पायातील चांदीची जोडवी. सौभाग्यवती स्त्रियांनी पायात जोडवी घातल्याने जीवनात सुख समृद्धी येते. पती व पत्नीचे नाते घट्ट होते. स्त्रियांनी पायात चांदीची जोडवी घातल्याने पती पत्नीचे नाते मजबूत होते. तसेच देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात सुख, शांती, समृद्धी येते. अखंड लक्ष्मी नांदते असे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलं आहे. परंतु जोडवी करताना आपल्या पायामध्ये नेहमी चांदीची जोडवी असावी. जर तुमच्याकडे भरपूर पैसा असेल, तुम्ही खूप श्रीमंत असाल, सोन्याची जोडवी खरेदी करू शकत असाल, तुमची तितके ऐपत असेल तरी सुद्धा तुम्ही सोन्याची जोडवी पायामध्ये कधीच चुकूनही घालू नये असं आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं. सोन्याची जोडवी पायामध्ये चुकूनही घालू नये असे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये कटाक्षाने सांगितलं गेलं आहे. कारण सोनं हे माता महालक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. म्हणून आपल्या हिंदू धर्मात असं सांगितलं जातं की जेव्हा आपण जोडवी आपल्या पायामध्ये घालतो तेव्हा आपल्या बोटांचा स्पर्श म्हणजेच आपल्या जोडव्यांचा संबंध हा जमिनीशी येत असतो आणि म्हणून कुठेतरी माता महालक्ष्मीचा अपमान होतो अशी आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रद्धा आहे. म्हणून पायामध्ये कधीही चुकूनही सोन्याची जोडवी घातली जात नाही. नेहमी पायामध्ये चांदीची जोडवीच घालावी. चांदी हा सात्विक धातू आहे. जेव्हा आपण पायामध्ये चांदीची जोडवी घालतो तेव्हा शरीरातील
सौर ऊर्जेचा समतोल हा कायम व्यवस्थितपणे राखला जातो. स्त्रियांनी पायामध्ये चांदी घालणं हे शुभ मानलं जातं. स्त्रियांच्या आरोग्यासाठी हे खूप चांगलं मानलं जातं. आपल्यातील सर्व नकारात्मकता ऊर्जा ही नष्ट होते आणि शरीरामध्ये जी काही उष्णता आहे तर ती सुद्धा नियंत्रित ठेवण्याचं काम जोडवी करतात. तसेच थायरॉइडचा त्रास देखील जोडवी घातल्याने कमी होतो आणि चुकूनही या अधिक महिन्यामध्ये म्हणजेच जोडवी बनवताना जोडवी ही नेहमी चांदीचीच बनवावी. सोन्याची चुकूनही जोडवी बनवू नयेत किंवा आपल्या पायामध्ये घालू नयेत. स्त्रियांनी अधिक महिन्यामध्ये काय टाळावे? मैत्रिणींनो, अधिक मास हा संयमाचा महिना मानला जातो. म्हणून काही गोष्टी या महिन्यामध्ये कटाक्षाने टाळणं शुभ मानलं जातं. तर या महिन्यामध्ये खोटं बोलणं टाळावं, दुसऱ्याचा अपमान करणं टाळावं, विनाकारण राग करणं टाळावं, घरात नकारात्मक वातावरण निर्माण करणं टाळावं, अन्नाचा अपमान करणं टाळावं. या गोष्टी टाळाव्यात. कारण शास्त्रानुसार मन जितकं शांत आणि सात्विक असेल तितकी ईश्वर कृपा वाढते असं मानलं जातं. विवाहित स्त्रियांसाठी विशेष नियम. विवाहित स्त्रियांनी या महिन्यात पतीच्या दीर्घायुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. शक्य असेल तर एकादशीचे व्रत करावे. हरिपाठ, मंत्र जप करणे, नामस्मरण करणे हे अत्यंत फलदायी मानलं जातं. अधिक मासामध्ये सौभाग्यवती स्त्रियांनी एखाद्या सौभाग्यवती स्त्रीचा मानपान अवश्य करावा. तिला माता लक्ष्मी समजून तिचा मानपान करावा किंवा एखाद्या गरीब स्त्रियांना सुहागाच्या म्हणजे सौभाग्याच्या वस्तू दान देणं शुभ मानलं जातं. जसं की यामध्ये तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या, हळदी कुंकवाचा करंडा, वस्त्र, एखादी पिवळी साडी किंवा पिवळं वस्त्र. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही चांदीची जोडवी देखील एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला दान करू शकता. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते, कारण प्रत्येक स्त्री ही लक्ष्मी असते. त्यामुळे अधिक मासामध्ये सौभाग्यवती स्त्रीचा असा मानपान करणे किंवा तिची ओटी भरणे तुम्हाला अक्षय पुण्याची प्राप्ती नक्कीच होईल. अखंड सौभाग्याची प्राप्ती देखील नक्की होईल. असं म्हणतात की यामुळे घरात सुख समृद्धी वाढते व लक्ष्मीची कृपा वाढते. तर मैत्रिणींनो, हे होते अधिक मासामध्ये स्त्रियांनी पाळावयाचे काही महत्त्वाचे नियम व श्रद्धा व भक्तिभावाने हे नियम पाळले तर भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होते असे मानले जाते. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व अशाच धार्मिक माहितीसाठी मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. तर मैत्रिणींनो, तुम्ही अधिक मासामध्ये कोणता नियम पाळणार आहात हे देखील कमेंटमध्ये मला नक्की लिहा, म्हणजेच नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ. जय श्री हरी विष्णू. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. तर जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर देखील नक्की